स्वातंत्र्यानंतर देशासमोर सर्वात मोठा प्रश्न होता. वेगवेगळ्या परंपरा, संस्थानिकांचे प्रश्न, वेगवेगळ्या जाती धर्मात विभागलेली जनता, या सर्वांना एक संघ बनवण्याचं मोठं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. स्वतंत्र भारताला प्रजासत्ताक व्यवस्था बहाल करून सर्वसामान्य भारतीय जनतेला समता, बंधुत्व, स्वातंत्र्य या त्रिसूत्रीनुसार एक संघ करण्याचं अद्वितीय कार्य त्यांनी केलं. राष्ट्र निर्माणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य अतुलनीय आहे. भारतीय संविधान निर्मिती बरोबरच रिझर्व्ह बँक, कॅग, दामोदर व्हॅली प्रकरण, महिला सक्षमीकरण, कामगार कायदे एवढं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. 14 एप्रिल 1891 हा दिवस या भारत भूमीवर उजाडला आणि अंधाराला भेदून प्रकाशाकडे, सामाजिक उत्कर्षाकडे नेणारा क्रांती सूर्य जन्माला आला. आले धरतीवर क्रांतीवीर महापुरुष जन्मा आले धरतीवर. या देशाला दिशा देणारा महामानव म्हणजे तुमचा, आमचा, सर्वांचा मार्गदाता, जीवनदाता, बहुजनांचा व भारत देशाचा राष्ट्र निर्माता, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांची 125वी जयंती जगभर आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होत असताना आपल्या देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये हा उत्सव नव्या पद्धतीनं एक विचारांचा महोत्सव म्हणून साजरा व्हावा या उद्देशानं डॉक्टर हर्षदीप कांबळे IAS अधिकारी यांनी एक कल्पना साकार करण्याचे ठरवले. सामाजिक भान असणारे काही अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर हर्षदीप सर यांनी बाबासाहेबांच्या या जयंतीला उत्सवापेक्षा त्यांच्या विचारांचा उत्सव साजरा करण्याचे समाजासमोर मांडले. ही आगळी वेगळी कल्पना समाजाला एका वैचारिक उत्कर्षाकडे घेऊन जाणारी ठरली. हर्षदीप सरांच्या या कल्पनेनं तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची ज्योत पुन्हा नव्यानं जागवली. महाराष्ट्रातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि उच्च अधिकारी यांना एकत्र करून बाबासाहेबांच्या जयंती निमित्त विचार महोत्सव साजरा करण्याचे ठरले. 125वी जयंती साजरी करण्यासाठी डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचा जन्म झाला. 9 एप्रिल 2016 रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई येथे या महोत्सवाचा पहिला कार्यक्रम पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान. मैंने हमेशा कोशिश की है कि जो संविधान उन्होंने लिखा है उस पर मैं चलूं और उनके मन में जो सपना था समाज के लिए उसे हमें अगर पूरा करना है और हम में से बहुत ऐसे लोग हैं जो इसमें कोशिश कर रहे हैं और मैं हमारे देश के जो यूथ है उनसे एक ही विनती करना चाहूंगा कि जो उन्होंने किताबें लिखी हैं बाबा साहेब ने वो हम पढ़ें, उससे हमें सीख मिले और जो राह उन्होंने दिखाई है उस पे हम चलें. आई सल्यूट बाबा साहेब. जय भीम. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक पंडित हरिहरन आणि असंख्य युवा युवतींसह 50,000 समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांची ही मशाल या कार्यक्रमाद्वारे मुंबईच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर षण्मुखानंद हॉल या भव्य दिव्य अशा हॉलमध्ये या भव्य कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. विचारांचा हा प्रवास इथे न थांबता तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी युवासारखे कलामंच तयार करण्यात आले.
बाबासाहेबांच्या जीवनावर गाणी लिहिली गेली, गायली गेली. संपूर्ण जगातील युवा वर्ग भीमगीतांच्या सुरेल सुमधुर संगीतात मंत्रमुग्ध झाला. न सागर न दर्या न नाव पाहिजे, न सागर न दर्या न नाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. गाण्यांच्या आणि संगीताच्या माध्यमातून विचार महोत्सव समितीनं पुन्हा एकदा बाबासाहेबांचे विचारधन वाटण्याचं पवित्र कार्य केलं. स्त्रियांना मान दिला, सन्मान दिला, रंजल्या गांजल्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. या देशाला बुद्धाचं महत्व तू पटवून दिलं. वर्षभरात लहान मोठे कार्यक्रम विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून राबवण्यात आले. आया तू यहाँ लेके नई सुबह, सदियों के अंधेरे खो गए, लाया वो ज़मीं ऊंचा नीचा ना कोई, सारे इंसान एक हो गए. भारत के निर्माता, विधियों के तुम ज्ञाता, भारत के निर्माता, विधियों के तुम ज्ञाता, चारों दिशाओं में जयकारा तेरे ही नाम का. सहा डिसेंबर 1956 भारत देशासाठी काळा दिवस ठरला. प्रभावी लेखणीतून भारतीय घटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही प्रमुख सूत्र भारत देशाला देणारा क्रांती सूर्य आजच्याच दिवशी अस्ताला गेला. रात्रीची वेळ होती. दिल्लीहून मुंबईला फोन आला. या उद्धारकर्त्याचं निर्वाण झाल्याचं कळलं. पूर्ण मुंबईमध्ये शोककळा पसरली. लहान थोरांना आसवांचा पूर थांबवता आला नाही. दगडावर जोर जोरात आदळणाऱ्या समुद्राच्या लाटाही किनाऱ्याला शांत झाल्या होत्या. जणू एक महासागर दुसऱ्या महासागराच्या भेटीला टोल झाला होता. बाबासाहेबांचं पार्थिव देहाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भीमसैनिक मुंबईत दाखल होत होते. जगाच्या इतिहासाला प्रथमच लाखोंच्या संख्येनं अंत्ययात्रा निघाली होती. बाबासाहेबांचे अंतिम संस्कार झालेल्या ठिकाणाला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या चैत्यभूमीचं पवित्र स्थान निर्माण झालं. दिनांसाठी कष्ट साहिले माझ्या भीमाने, हक्क दिले मिळवून आम्हा अतिश्रमाने. आज 60 वर्षानंतर आपण पाहतोय या चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोक येतात. बाबासाहेबांनी जे जीवन दिलं, जे आर्थिक स्थैर्य दिलं, सामाजिक प्रतिष्ठा दिली, तिचे काही अंशी ऋण आमच्या हातून फेडले जावे या भावनेने प्रत्येक भीमसैनिक आज इथे येताना दिसतो. प्रत्येक वर्षी 6 डिसेंबर आल्यावर हा निळा सागर वाढताना दिसतो. दरवर्षी भारतातील कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो म्हणून घोषणा देत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो लोक या चैत्यभूमीवर दाखल होतात. येथे प्रत्येक जाती धर्माचे गरीब श्रीमंत लोकही येतात आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने आणि पवित्र स्मृतीने पावन झालेल्या भूमीत येऊन आपली तहान भूक विसरतात. महापरिनिर्वाण दिनी विचार महोत्सव समितीच्या वतीनं बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. या वर्षी पद्मविभूषण पंडित श्री हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरी वादनानं संगीताच्या आगळ्या वेगळ्या माध्यमातून भीमांजली हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स वडाळा येथे पार पडला. या संगीतमय सुरावटीत प्रसिद्ध तबला वादक पंडित
श्री मुकेश जाधव यांनी त्यांच्या दिलखुलास तालानं तबल्याची सोबत दिली. बासरी वादनासह सारंगी वादक दिलशाद खान आणि व्हायोलिन वादक श्री अतुल कुमार उपाध्याय, स्लाइड गिटार वादक पंडित विष्णू मोहन भट्ट यांच्या उपस्थितीत भीमांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करण्यात आली. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त बुक बँक जवळजवळ 1000 गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं. KG to PhD यांसाठी मोफत पुस्तकही वाटप करण्यात आली. स्वयंसेवकांसाठी MPSC UPSC चे मोफत क्लासेस मुंबईतील अंधेरी, ठाणे आणि कल्याण येथे विचार महोत्सव समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत. When the journey is so difficult, you literally sacrifice 2 years of your life preparing for it. One year you will prepare, the next year you will sit for the exam, since the examination itself amounts to nearly a year. And if these are the things which attract you, then I'm really sorry, but they will not motivate you for long. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विचार महोत्सव समिती सतत कार्यरत असून लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटरची ही स्थापना करण्यात येणार आहे. शारदा प्रतिष्ठान मुंबई ही सामाजिक संस्था असून महाराष्ट्रातील मुंबईसह नजीकच्या पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये गरीब, गरजू, दलित, आदिवासी बांधवांसाठी ही संस्था कार्यरत आहे. आरोग्य शिबिर भरवणं, जीवनावश्यक वस्तू देणं, तसेच कॅन्सर सारख्या पेशंटसाठी कॅम्प्स भरून त्यांच्यावर उपचार करणे, अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकी ठेवून ही संस्था सर्वतोपरी होईल तेवढी मदत करीत आहे. अनेक उपक्रम गेली अनेक वर्ष या संस्थेमार्फत राबवत आहेत. शारदा प्रतिष्ठान आणि युवा आयोजित एकांकिका स्पर्धेचं प्राथमिक फेरी नुकतीच संपलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलावंत येऊन या यशस्वी एकांकिका स्पर्धेचं भरघोस असं यश मिळून कलावंतांना हा रंगमंच कलेच्या माध्यमाने उपलब्ध करण्याचं हे पवित्र कार्य शारदा प्रतिष्ठान आणि युवाज यांच्या माध्यमाने करण्यात आलं. याच एकांकिका स्पर्धेचा सांगता समारंभ 11 जानेवारी 2017 रोजी रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती, कलावंतांची साथ, टाळ्यांचा गजर आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाचं अत्यंत असा पूज्य भाव असणार आहे. आवाज इंडिया टीव्हीच्या माध्यमातून या स्पर्धेचं, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे आणि म्हणूनच शारदा प्रतिष्ठान आणि युवाज यांना आमचा लाख लाख सलाम. आपल्यातला आवाज दाबू नका. आवाज इंडिया टीव्ही आवाज एकांकिका स्पर्धा 2017